आंबट, गोड, तिखट अशा तिन्ही चवी एकत्र करून बनवलेली ताकाची कढी. नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ताकाची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. कढी बनवण्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे. इथे मी एक छोटी वाटी भरून कमी आंबट असलेलं दही घेतलं. आता हे दही मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचे. इथे मी 2 मोठे चमचे भरून बेसन घेतले, ते ह्याच्यामध्ये घालते. पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे. 1 चमचा साखर घालूया. आता हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हे बघा, असंच मिक्स करून घेऊया, म्हणजे बेसनाच्या आणि दह्याच्या गाठीसुद्धा व्यवस्थित फोडून होतात. हे बघा, इथे मी हे चांगलं मिक्स करून घेतले आणि बघा, अजिबात दह्याच्या किंवा बेसनाच्या गाठी राहिलेल्या नाही आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी बघा 1 वाटीच आधी पाणी घातलं. आता पाणी घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया. इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे. कढी बनवताना तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे, फक्त अर्धी पळी घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली. आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या ठेचून, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट असलेल्या, त्यांचेसुद्धा असे तुकडे करून ह्याच्यामध्ये घातले. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता हे चांगलं परतून घेऊया. इथे आपली फोडणी चांगली परतून झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं दह्याचं मिश्रण घालायचं आहे. आता ह्याच भांड्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते आणि ते पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता कढी बघा किती पातळ घट्ट जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घाला. परत मी ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलं. एकदा ढवळून घेते आहे. अजून मला ही थोडी कढी घट्ट वाटते आहे. परत मी ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे. आता ना ह्याच्यामध्ये मी परत 1 वाटी पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे. आता मोठ्या आचेवर आपल्याला हिला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मला थोडी हळद कमी वाटते आहे. आता मी परत ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालते आहे. आता हळद घातल्यानंतर ती मिक्स करून घेऊया. हे बघा, मोठ्या आचेवर हिला चांगली उकळी आली आहे. उकळी येईपर्यंत आपल्याला हिला सतत ढवळत राहायचं आहे. जर ढवळली नाही तर कढी फुटली जाईल, म्हणून असं सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता मंद आचेवरच आपल्याला 6 ते 7 मिनिट कढी चांगली शिजवून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि कढी बघा मस्त शिजलेली आहे. एकदम घट्टसुद्धा झालेली नाही आहे किंवा पातळसुद्धा झालेली नाही आहे. आणि हिला आपण बघा सतत ढवळत होतो, त्याच्यामुळे बघा अजिबात फुटलेली नाही आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे. आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. इथे आपली आंबट, गोड, तिखट अशा चवीची कढी तयार झालेली आहे. कढी न फुटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण दह्याचं मिश्रण फोडणीला घालतो तेव्हा ते आपल्याला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. जर तुम्ही ते ढवळलं नाहीत आणि तशीच उकळी आली तर मात्र कढी फुटली जाते, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.